मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पीक विमा का मिळालेला नाही? आपला पीक विमा अर्ज बाद करण्यात आलेला आहे, की अप्रूव्ह करण्यात आलेला आहे, का रिव्हर्टमध्ये टाकण्यात आलेला आहे, की पेंडिंग आहे मित्रांनो, का रिजेक्ट करण्यात आलेला आहे? तर हे आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलवरून सुद्धा आपण हे चेक करू शकता. तर मित्रांनो, हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या Chrome ब्राउझरमध्ये किंवा Googleवरती कोणत्याही ब्राउझरमध्ये यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये आपल्याला PMFBY असं नाव टाईप करायचं आहे मित्रांनो. PMFBY असं नाव टाईप केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर जे ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे, तर ती आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. PMFBY.gov.in. तर मित्रांनो, आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. आपण ज्यावेळेस मित्रांनो या लिंकवरती क्लिक करू, तर त्यावेळेस आपल्यासमोर पीक विम्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तर ती आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. आणि त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतील मित्रांनो. तर आपल्याला या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला डेस्कटॉप साईट नावाचा एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. तर आपल्याला त्यावरती चेकबॉक्स करायचा आहे मित्रांनो. आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासमोर जेणेकरून असं पेज ओपन होईल. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर बघा भरपूर असे ऑप्शन ओपन होतील. पहिलं बघा फार्मर कॉर्नर आहे. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर, रिपोर्ट क्रॉप लॉस आणि चौथं आहे मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटस. तर मित्रांनो, आपल्याला या ऑप्शनची गरज पडणार आहे. ॲप्लिकेशन स्टेटस आपला जो अर्ज आहे, तर हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे, की अप्रूव्ह आहे, का पेंडिंग आहे मित्रांनो, हे आपल्याला चेक करायचं असेल, तर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. या नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा रिसिप्ट नंबर आणि कॅप्चा विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या जे पीक विम्याची पावती आहे मित्रांनो, तर त्यावरती रिसिप्ट नंबर असतो सर्वात वरती बघा, तर तो आपल्याला रिसिप्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं कॅप्चा भरायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच रिसिप्ट नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी बघा खाली चेक स्टेटस या नावाचं एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर या ठिकाणी आपलं सर्वात प्रथम आपलं नाव या ठिकाणी ओपन होईल आणि त्यानंतर मित्रांनो स्कीम कोणती आहे, इयर कोणतं आहे आणि सोर्स म्हणजे आपण हा पीक विमा CSCवरून भरलेला आहे, की स्वतः ऑनलाईन भरलेला आहे, की बँकेमध्ये भरलेला आहे मित्रांनो. तर ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायला मिळेल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर खाली बघा आपल्यासमोर एक लाईन दिसते, त्यावरती बरोबरचे चिन्ह दिसते मित्रांनो. तर सर्वात प्रथम जे चिन्ह आहे पहिलं, तर मित्रांनो ते आहे ॲप्लिकेशन सबमिटेड. ज्यावेळेस आपण पीक विमा भरतो मित्रांनो, तर त्यावेळेस ते चिन्ह सबमिट झालेलं अप्रूव्हल दिसतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस सक्सेसफुल. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपलं जे पीक विम्याचं जे चलन आहे, ₹1 जे चलन आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण ते भरतो, तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी जो 2 नंबरचा ऑप्शन दिसतं मित्रांनो, तर ते या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं दिसतं. आणि 3 नंबरचा ऑप्शन मित्रांनो बघा ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हड. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं पीक विमा जो आहे, तर तो कंपनीने अप्रूव्ह केलेला आहे, म्हणजे कंपनीने स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, तर त्यांचं जे चिन्ह आहे, तर ते या ठिकाणी अप्रूव्हमध्ये असतं मित्रांनो. आणि ज्यांचं काही प्रॉब्लेम झालेला आहे, रिजेक्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे, तर त्यांचं या ठिकाणी क्लोजचं चिन्ह असतं मित्रांनो. आणि या ठिकाणी रिजेक्ट असं नाव असतं मित्रांनो. आणि ज्यांचं काही प्रॉब्लेम झालेला आहे किंवा कागदपत्र काही कमी आहे, तर त्यांचं या ठिकाणी रिव्हर्ट असा नावाचा ऑप्शन असतो मित्रांनो. आणि ज्यांचं रिव्हर्ट असा ऑप्शन आहे मित्रांनो, तर त्यांनी आपल्या ज्या ठिकाणी आपण पीक विमा भरलेला आहे, तर त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आपले कागदपत्र अपूर्ण आहे, तर ते आपल्याला जोडून द्यायचे आहे पुन्हा मित्रांनो. आणि ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे, तर त्यांनी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून माहिती विचारायची आहे, नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी पेंडिंग आहे मित्रांनो, तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. त्यांना काही दिवसांनी थोड्या थोड्या दिवसामध्ये त्यांचा जो पीक विमा आहे मित्रांनो, तर त्यांना हा मिळणारच आहे. आणि ज्यांचं मित्रांनो अप्रूव्ह आहे, पण त्यांना पीक विमा अजूनपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही, तर त्यांच्यासाठी मित्रांनो, त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. त्यांचा सुद्धा पीक विमा जो आहे, तर तो थोड्या दिवसामध्ये जमा होईल आपल्या खात्यावरती. काही घाबरायचं कारण नाही. पण ज्यांचं रिजेक्ट आहे मित्रांनो, तर त्यांनी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून त्या पावतीवरती आपल्याला ज्यावेळेस पीक विम्याची पावती मिळते मित्रांनो, तर त्या पीक विम्याच्या पावतीवरती कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिलेला असतो. तर त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून नेमकं काय प्रॉब्लेम झालेला आहे, कशामुळं रिजेक्ट करण्यात आलेला आहे, तर ही माहिती विचारायची आहे. आणि मित्रांनो, ज्यांचं या ठिकाणी रिव्हर्ट असा ऑप्शन आहे मित्रांनो, तर त्यांनी काय करायचं आहे, की आपल्या CSC सेंटरवरती जाऊन म्हणजे आपण ज्या ठिकाणी पीक विमा भरलेला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते कागदपत्र काय-काय अटॅच करायचे सांगितलेले आहे मित्रांनो, तर ते कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी अटॅच करून द्यायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.